जमीन उत्पन्न देत नसेल तर लोक जमिनी विकतात. झाड फळ देत नसेल तर लोक बागा मोडून काढतात. आणि एखादा मजूर जर काम करीत नसेल आणि त्याच्यानं काम होत नसेल तर त्याला मजुरीला कोणीही बोलवत नाही. ही जगाची रीत आहे. थोडक्यात लाभ जिथं असेल तिथंच लोक आणि जिथं गुळ असेल तिथंच मुंग्या जमतात. हा व्यवहार आहे. निष्काम आणि विनाकारण फक्त तुम्हाला निसर्गच सांभाळू शकतो अथवा एखादा निस्वार्थ साधू महात्मा हाच तुमच्यासाठी देव म्हणून पुढे येऊ शकतो. अन्यथा जगामध्ये तोट्याचा व्यवहार करायला कोणीही रिकामं नाही. लोक जन्माला येतात, थोडीफार संपत्ती गमावतात आणि जे अशाश्वत स्वप्न आहेत त्याच्या पाठीशी लागून आपल्या एकमेव जीवनाचा आनंद, निष्काम जगण्याची वृत्ती सोडून देह त्यागतात. आणि ही जगराटी संपत्ती एक पिढी येते, खपून जाते, दुसरी येते, त्याच मार्गानं जाते. परंतु ज्या सेवेसाठी, ज्या कामासाठी, ज्या जैवविविधतेच्या साखळीच्या परिपूर्णतेसाठी आपण जन्माला आलो हे अध्यात्म कुणीही समजून घेत नाही. आणि या निसर्गाचा, या सृष्टीचा एक घटक म्हणून, त्या साखळीतील एक जबाबदार घटक म्हणून इथे जगायला कोणीही रिकामा राहिलेला नाही. आपल्या असण्यानं अथवा आपल्या नसण्यानं या जगामध्ये कोणाचं कोणावाचून अडलेलं नाही अथवा या जगाची जगराटी थांबलेली नाही. तरी देखील आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आहोत अशी स्वतःची समजूत करून घेऊन, स्वतःला फार मोठे समजून आपण या जगामध्ये, या भ्रमामध्ये जगत राहतो. जगत सत्य आणि जगत मिथ्या ह्या आपल्याला कळत नाहीत अथवा त्या आपण दुर्लक्षित करतो आणि पुढे जात राहतो. जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. हातपाय काम करणं बंद करतात आणि आपली बुद्धी किती जरी तल्लक असली तरी आपलं शरीर आपल्याला साथ द्यायला तयार होत नाही. अशा वेळी आलेली समज, आलेली उमज आणि उमगलेलं ज्ञान काहीच कामाचं राहत नाही. म्हणून जे चांगलं करता येईल ते करा, जे चांगलं जगता येईल ते जगा आणि तुमच्याच्यानं जी सेवा या निसर्गाची, या सृष्टीची, या जगाची, या जगत कल्याणाची करता येईल तेवढी करा. पोट भरण्यासाठी इथे प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे. तुम्ही एकटेच या जगामध्ये पोट भरण्यासाठी आलेले नाहीत. तुम्ही कमावलं काय अथवा गमावलं काय याच्या वाचून तुम्ही उपाशी मरू शकत नाहीत. माणूस तेव्हाच उपाशी मरतो जेव्हा त्याची स्वप्न ही त्याच्याच्यानं पूर्ण होत नाहीत अथवा ज्या संपत्तीच्या, ज्या कृत्रिम दुनियेच्या पाठीमागं लागलेला असतो तेव्हा ती प्राप्त करणं अशक्य होतं. तेव्हाच त्याला आपण दुर्बल असल्याचं, त्याला आपण कमकुवत असल्याची जाणीव होते. परंतु ही जाणीव ही माणसाला आणि माणसाच्या आत्मिक आनंदाला, स्व आनंदाला संपवून टाकते. हे देखील महत्त्वाचं आहे. या डोंगरावरती नीरव शांतता आहे. समोर संधीप्रकाश वेगवेगळे रंग घेऊन अवतरलेला आहे. तुम्ही असण्यानं, तुम्ही नसण्यानं या आभाळाचे रंग बदलणं थांबणार नाही. या डोंगराचा रंग बदलणार नाही. या चिरंतन सृष्टीच्या नियमित असण्याला फरक पडणार नाही. ही दिवे लागण आजही आहे, उद्याही असेल. फरक एवढाच आहे की या दिव्यांची संख्या वाढलेली असेल. ही शहरं गर्दीची झालेली असतील. ही गर्दी म्हणजे जग नाही. ही गर्दी कधी ना कधी संपुष्टात येईल, हे मात्र नक्की. जेव्हा खांद्यावर भार होतो आणि तो भार पेलणं अशक्य होतं तेव्हा माणूस देखील डोक्यावरचं, खांद्यावरचं ओझं खाली ठेवतो आणि सुटकेचा श्वास घेतो. त्या पद्धतीनंच हा निसर्ग देखील, ही सृष्टी देखील जोपर्यंत तिची सहनशक्ती आहे, जोपर्यंत ती तुम्हाला सांभाळू शकते, जोपर्यंत ती
या सगळ्या जीवांचा भार पेलू शकते तोपर्यंतच ती तुम्हाला खांद्यावर घेते, तोपर्यंतच ती तुम्हाला पदरात घेते. ज्या दिवशी तिचा पदरच अवजड होतो तेव्हा ती त्या पदरातील सगळ्या जीवांना मुक्त करते, सोडून देते आणि पुन्हा एकदा नव्या विश्वाच्या निर्मितीसाठी सज्ज होते. हा निसर्गाचा, प्रकृतीचा अभेद्य असा, चिरंतन सत्य असा, शाश्वत असा नियम आहे. त्या नियमाच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत. त्या नियमाच्या पलीकडे आपली बुद्धी काम करू शकत नाही आणि त्या सत्यापर्यंत आपण कधीच पोचू शकत नाही. याची जाणीव ठेवून आपलं आयुष्य सुखकर करा. सृष्टीचा अध्यात्म, या विश्वाचं ज्ञान हे अगाध आहे. आपण काही गोष्टी प्राप्त केल्या म्हणजे ही सृष्टी, हे विश्व आपण कवेत घेऊ शकत नाही. आपण ते कवेत घेतलंय हा केवळ आपला भास आहे. आकाशात विश्वाच्या पोकळीत आपण झेप घेतली म्हणजे सगळं विश्व आपल्याला कळालं, हा भ्रम सोडून द्या. जेवढं आपल्याला शक्य आहे ते सन्मार्गानं सत्याच्या वाटेवर चालायला शिका. एवढंच या निमित्तानं. धन्यवाद.